नमस्कार कर्मचारी मित्रांनो, बँक ई-केवायसी करताना तुम्हालाही बँक आधार सीडिंग नाही किंवा दुसरीच बँक लिंक आहे असं सांगून परत पाठवलं जातं का? मग पुन्हा डी-सीडिंगसाठी जुन्या बँकेत फेऱ्या मारण्यात तुमचा अमूल्य वेळ जातोय. आता चिंता सोडा. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहे ज्याद्वारे तुम्ही घर बसल्या केवळ 2 मिनिटात तुमचं बँक सीडिंग स्टेटस तपासू शकता आणि हवी ती बँक बदलू किंवा अपडेट करू शकता. चला तर मग स्टेप बाय स्टेप संपूर्ण प्रोसेस समजून घेऊया. भाग 1. तुमची कोणती बँक सीड झाली आहे हे कसे तपासायचे? सर्वात आधी आपल्याला हे पाहावं लागेल की सध्या तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेला सीड आहे. त्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा. गुगलवर जाऊन आधार बँक सीडिंग स्टेटस सर्च करा आणि अधिकृत वेबसाईट ओपन करा. तुमचा आधार नंबर आणि कॅप्चा टाकून लॉग इन वर क्लिक करा. तुमच्या रजिस्टर मोबाईलवर आलेला OTP टाकून सबमिट करा. डॅशबोर्डवर बँक सीडिंग स्टेटस या पर्यायावर क्लिक करा. येथे तुम्हाला तुमची सध्याची लिंक असलेली बँक दिसेल. जर हीच तुमची सॅलरी अकाउंट असणारी बँक असेल तर तुम्हाला फक्त बँकेत जाऊन KYC पूर्ण करायची आहे. पण जर येथे दुसरीच बँक दिसत असेल तर आता काय करायचं ते पाहूया भाग 2 मध्ये. भाग 2. बँक बदलणे किंवा नवीन बँक सीड करण्याची सोपी पद्धत. तुमची बँक बदलण्यासाठी किंवा नवीन बँक जोडण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. गुगलवर NPCI सर्च करा. त्यांच्या अधिकृत पोर्टलवर गेल्यावर उजव्या कोपऱ्यातील 3 रेषांवर मेनू क्लिक करा. कन्झ्युमर टॅबमध्ये जाऊन भारत आधार सीडिंग इनेबलर बेसवर टच करा. आता आधार सीडिंग /इनेबलर्स हा पर्याय निवडा. तुमचा आधार नंबर टाका. जर तुम्हाला बँक बदलायची असेल तर मूव्हमेंट फ्रॉम वन बँक टू अनदर हा पर्याय निवडा. तुमची नवीन बँक निवडा आणि तुमचा अचूक खाते क्रमांक अकाउंट नंबर 2दा टाकून कन्फर्म करा. कॅप्चा टाकून सबमिट करा. तुमची विनंती ऑटोमॅटिक प्रोसेस होईल. यानंतर तुम्हाला एक रिक्वेस्ट ID मिळेल. त्याद्वारे तुम्ही स्टेटस ट्रॅक करू शकता. साधारण 5 ते 10 मिनिटात तुम्हाला कन्फर्मेशन मिळून जाईल की तुमची नवीन बँक यशस्वीरित्या सीड झाली आहे. ऑनलाईन प्रोसेस झाल्यावर एक शेवटचं काम करायचं आहे. KYCचा अधिकृत फॉर्म व्यवस्थित भरून तुमच्या बँकेत घेऊन जा. तिथे बँक कर्मचाऱ्याची सही आणि शिक्का घ्या. हा प्रमाणित फॉर्म तुमच्या कार्यालयातील अकाउंट सेक्शन किंवा क्लर्ककडे जमा करा. यामुळे तुमची पगार प्रक्रिया किंवा इतर सरकारी लाभ विना अडथळा सुरू राहतील. मित्रांनो, ही माहिती कशी वाटली? जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी तुमच्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न करेन. अशाच महत्त्वपूर्ण आणि शासन निर्णयांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.